नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच बातमी आहे वैष्णवी बाबतची. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण अद्याप फरार आहे. वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं. दरम्यान बाळ परत मागायलाही गेल्यावर निलेशनं बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप कसपटे कुटुंबानं केलाय. या प्रकरणात निलेशवर गुन्हा दाखल झालाय. मात्र आत्महत्या घडून इतके दिवस उलटून गेले तरी अजूनही निलेश चव्हाण फरार आहे. निलेश चव्हाण हा फरार आहे. त्याला कधी पकडणार असे सवाल उपस्थित केले जात आहेत. वैष्णवीचं बाळ त्यानं ताब्यात घेतल्याचाही आरोप आहे त्याच्यावर. एवढंच नाही तर कसपटे कुटुंबाला धमकावल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. निलेश चव्हाण हा वैष्णवीचा पती शशांक याचा मित्र आहे. दरम्यान या निलेश चव्हाणचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा आहे. निलेश चव्हाण घरात सिलिंग फॅन एसी मध्ये छुपे कॅमेरे लावून लाईट सुरू ठेवून पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. या प्रकरणात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. छुप्या कॅमेऱ्याद्वारे पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग निलेश चव्हाण करायचा. या विकृत मनाच्या निलेश चव्हाणचे कारनामे पत्नीच्या तक्रारीनंतर पुण्यातल्या वारजे पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याच्या लॅपटॉपमध्ये इतर मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतले व्हिडिओ सुद्धा सापडलेत. तर वैष्णवीच्या बाळासाठी कसपटे कुटुंबियांना त्यानं बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं होतं. कसपटे कुटुंबियांच्या तक्रारीवरून निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतके मोठमोठे आरोप असणारा निलेश चव्हाण अजूनही फरार आहे. तर मृत वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचा उल्लेख रिमांड कॉपीमध्ये आहे. त्यामुळे वैष्णवी हगवणेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस त्या दिशेनं तपास करत असल्याची माहिती. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली होती. मयत महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा. जखमांचं वर्णन पाहता मयतास वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण करण्यात आली. कसपटेंनी दिलेले 51 तोळे सोनं हे आरोपींकडून फेडरल बँकेत तारण ठेवण्यात आलंय. गुन्हा केल्यापासून आरोपी फरार आहे. त्यानं कोणी मदत केली? फरार कालावधीमध्ये आर्थिक मदत कोणी केली? तर वैष्णवी हगवणेची मोठी जाऊ मयुरी जगतापचाही सासरच्यांकडून छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या आईनं केलाय. राज्य महिला आयोगाकडे त्यांनी पत्राद्वारे तक्रार केली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी याबाबत एक्सवर पुरावे शेअर केलेत. अंजली दमान यांनी काय म्हटलंय ट्विटमध्ये बघा. महिला आयोग यावर काय स्पष्टीकरण देणार आहे का? वैष्णवीचा जीव वाचला नसता का? वैष्णवीची जाऊ मयुरी हिनं महिला आयोगाला ईमेल करून तिला मारहाण केली, तिच्या सासरच्यांनी छातीजवळ हात लावून कपडे फाडले, शिवीगाळ केली याचे पुरावे, FIR फोटो आणि तिच्या आईनं लिहिलेली चिठ्ठी पाठवली. आमचा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे, आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे असा त्या चिठ्ठीमध्ये उल्लेख आहे. महिला आयोगानं यावर कारवाई का नाही केली याचं उत्तर हवंय असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलंय. वेळच्या वेळी ही कारवाई झाली असती तर आज वैष्णवी सुद्धा जिवंत असती. तर सख्या सुनेच्या मृत्यूनंतर पश्चाताप सोडा राजेंद्र हगवणे निर्लज्जपणे मटण पार्टी करत असल्याचं आढळलंय. एवढंच नाही तर त्याच्या मुजोरपणाही समोर आलाय. या कोड्या वृत्तीच्या हगवणेवरचा हा स्पेशल रिपोर्ट. हा व्हिडिओ नीट पहा. हा आहे हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीचा जल्लाद सासरा राजेंद्र हगवणे. एकीकडे वैष्णवीच्या मृत्यूनं महाराष्ट्र हादरून गेलाय, तर दुसरीकडे वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला राजेंद्र हगवणे जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात मटणावर ताव मारतोय.
हा व्हिडिओ पुन्हा पहा. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेनं निर्लज्जपणा शब्दाचा अपमान होईल एवढ्या बेफिकीरपणे मटणावर ताव मारलाय. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर ना कुठला पश्चाताप ना कुठली भीती. खरं तर पैशांच्या हव्यासापायी राजेंद्र हगवणे, त्याची बायको लता, मुलगी करिश्मा, मुलगा शशांक आणि सुशीलच्या छळामुळं 17 मेला वैष्णवीचा मृत्यू झाला. त्यानंतर राजेंद्र आणि सुशीलनं पोलिसांना चकमा देत धूम ठोकली. वडगाव मावळमधील ये तांबडा पांढरा रस्सा या हॉटेलमध्ये इथे त्यांनी जेवण केलेलं आहे आणि त्याचा सर्व CCTV जो आहे तो आता साम टीव्हीच्या हातात लागलेला आहे. येथेच जे आहे ते मटणावर असेल, बिर्याणीवर असेल, ताव मारताना आपल्याला दिसलेला आहे. हाडं त्याने कडाकट जे आहे ते तोडलेले आपल्याला दिसत आहे. पोलिसांनी CCTVचा आधार घेत हगवणे बापलेकाच्या मुसक्या आवळल्या. मात्र त्यानंतरही हगवणेचा माज काही कमी झालेला नाही. राजेंद्र काय बोलायचं का तुला? राजेंद्र तुझी का बाजू खुनाचा आरोप आहे तुझ्यावर. हगवणे तुला काय बोलायचं का? हगवणे तुला पश्चाताप होते का? हगवणे तुला पश्चाताप होते का? या राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा पहा. अटकेनंतर राजेंद्र हगवणेला पोलीस घेऊन जात असताना वैष्णवीच्या छळाबद्दल पश्चाताप होतोय का या पत्रकारांच्या प्रश्नावर हगवणेनं नाही असं उत्तर दिलंय. हगवणेच्या उद्दामपणावरून वैष्णवीच्या वडिलांनी संताप व्यक्त केलाय. त्यांचे कॅटेगरी काय आहे हे जनतेसमोर आलेलंच आहे की सुनेला जर जीव मारून टाकून जर हे मटणाच्या हॉटेलमध्ये मटणावरती ताव मारतात याचा अर्थ मी काय समजायचा. राजेंद्र हगवणेचं एवढं निर्लज्ज वर्तन असेल तर तो किती कोडगा आणि निगरगट्ट आहे हेच दिसून येतंय. आपल्या घरात येणाऱ्या सुना म्हणजे पैसे लुबाडण्याचं साधन समजणाऱ्या या हगवणे कुटुंबाला कठोर शिक्षा तर दिली पाहिजेच, पण त्याचबरोबर वैष्णवीचा हुंडाबळी घेणाऱ्यांना मदत करणाऱ्यांच्याही मुसक्या आवळण्याची गरज आहे. दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, पिंपरी चिंचवड. तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच तिकडे नाशिकच्या गंगापूरमध्येही एका महिलेनं आत्महत्या केली. 37 वर्षीय विवाहितेनं आत्महत्या केली. सासरच्या जाचाला कंटाळून तिनं जीवन संपवल्याचं तिच्या नातेवाईकांनी म्हटलंय. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भक्ती गुजराती असं मृत महिलेचं नाव. दरम्यान भक्तीचा पती अथर्व गुजराती याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे. यानंतर आत्ताची मोठी बातमी. लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी सरकारनं आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा डल्ला मारलाय. लाडक्या बहिणींसाठी 335 कोटी 70 लाखांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आलाय. हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे. बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा करताना सरकारची दमछाक होतीये. त्यामुळेच मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवावा लागतोय. आदिवासी विकास खात्यातून आता प्रत्येक महिन्याला असा निधी वळता केला जाणार आहे. बातमी एका फसवणुकीची. वांद्रे ते अंधेरी प्रवास केला आणि रिक्षा भाडं 90,000. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. पंजाबहून रोजगारासाठी मुंबईत आलेल्या एका तरुणाला वांद्रे ते अंधेरी हा रिक्षा प्रवास तब्बल 90,000 रुपयांना पडला. अमूल्य शर्मा या तरुणानं 10 एप्रिलच्या पहाटे 5च्या सुमाराला वांद्रे ते अंधेरी असा रिक्षा प्रवास केला. अमूल्य चष्मा विसरला होता. चष्मा लावल्याशिवाय त्याला अंधूक दिसत होतो. त्यामुळे त्यानं मोबाईल चालकाच्या हाती देत ऑनलाईनद्वारे व्यवहार करण्यास सांगितलं. तेव्हा चालकानं 1,500 रुपयांऐवजी तब्बल 90,000 रुपये आपल्या खात्यावर घेतले. यानंतर कामाच्या बातम्या बघूया. टॉप 5.
10वी आणि 12वीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालंय. त्यानुसार आजपासून 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा घेण्यात येते. 10वी प्रमाणपत्र आणि 12वी प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जून-जुलै 2025 मध्ये घेण्यात येते. पश्चिम रेल्वेनं रविवारचा मेगा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. प्रवाशांच्या सोयीसाठी शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येतोय. ब्लॉक कालावधी काही लोकल रद्द करण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना रविवारी प्रवास करणं शक्य होणार आहे. रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्तीसाठी रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. सकाळी 11:05 दुपारी 3:55 मेगा ब्लॉक असेल. मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता महागणार आहे. दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 आणि दहिसर ते अंधेरी मेट्रो 2A या मार्गिकेवरील तिकिटाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावरील ओझं वाढू शकतं. MMRDने यासंबंधी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवलाय. उल्हास नदीकाठच्या जलशुद्धीकरण केंद्रांना महावितरणकडून होणारा वीज पुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा शहरात मंगळवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील, अशी माहिती पाणी पुरवठा विभागानं दिली. तर वैष्णवी आत्महत्या प्रकरणातली एक मोठी बातमी येते. 2 वर्षापूर्वी सुद्धा वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वैष्णवी हगवणेनं 27 नोव्हेंबर 2023 रोजी आत्महत्येचा प्रयत्न केलेला. तिनं कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोलिसांनी खासगी रुग्णालयाकडून उपचारांची कागदपत्र मिळवली आहेत. अत्यंत धक्कादायक बातमी आहे. वैष्णवीनं याआधी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय. 2 वर्षापूर्वी अर्थात 27 नोव्हेंबर 2023ला तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नंतर राजकीय विश्वातल्या बातम्या बघूयात. टॉप 5. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगलीमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकले. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आधी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि त्यांच्यासोबतच नगरपालिका निवडणुका होतील. त्यानंतर 15 दिवसात लगेचच महापालिका निवडणुका होतील, असं फडणवीसांनी सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला ते उपस्थित राहतील. तर उद्या होणाऱ्या मुख्यमंत्री परिषदेतही फडणवीस हजेरी लावतील. 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या आणखी काही बैठकाही होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचं श्रेय घेण्यावरून काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. भारत-पाकिस्तान युद्धबंदीमध्ये कोणतीही औपचारिक मध्यस्थी प्रक्रिया झालेली नाही, असं थरूर म्हणाले. भारतानं कधीही कोणत्याही तिसऱ्या देशाकडे मध्यस्थीची मागणी केली नाही, असंही थरूर म्हणाले. ट्रम्प यांनी 25% टॅरिफ लादण्याची धमकी दिल्यानंतर ॲपलचे शेअर्स 4% घसरलेत. नॅसडॅक आपटलाय. ॲपल कंपनीची 5 वर्षातील सर्वात मोठी घसरण झाली. त्यामुळे येत्या काळात आयफोनच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. ॲमेझॉन, वॉलमार्ट आणि इतर प्रमुख कंपन्या या व्हाईट हाऊसच्या निशाण्यावर आहेत. पाकिस्तान हा नागरिक आणि दहशतवाद्यांमध्ये फरक न करणारा देश आहे. नागरिकांच्या सुरक्षेवरील चर्चेत पाकिस्तानचा सहभाग हा आंतरराष्ट्रीय समुदायाचाही अपमान असल्याचं भारतानं म्हटलंय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठावर भारतानं पाकिस्तानला आरसा दाखवून त्यांचा खोटेपणा उघड केलाय. राज्यातल्या अनेक भागामध्ये पावसानं अक्षरशः झोडपून काढले. त्याबाबतच्या बातम्या बघूयात. टॉप 5.
बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस पडलाय. बेलगाव, मांडवा, आष्टी परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. आष्टी तालुक्यात अतिमुसळधार पाऊस झालाय. यंदा मे महिन्यातच गेल्या 5 ते 6 दिवसांपासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. लातूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं थैमान घातलंय. मुसळधार पावसामुळे इथल्या मांजरा नदीला पूर आलाय. मांजरा नदीसह रेणा, तावरजा, तेरणा या नद्यांना पूर आला असून खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. साताऱ्यात ओढ्याला आलेल्या पुरामुळे 4 ते 5 गाड्या पाण्यात फसल्यात. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि जेसीबीच्या मदतीनं फसलेल्या गाड्या सुरक्षित बाहेर काढल्यात. चिंचणेर वंदन इथे ढगफुटी सदृश पाऊस झाला. बाजार पटांगणावर पुराचं पाणी त्यामुळे आलं होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलंय. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलंय. घरातल्या साहित्याचं नुकसान झालं. दुसरीकडे दोडामार्ग तालुक्यातील हळदीचा गुंड इथे नदीवरील पुलाचं काम सुरू आहे. यामुळे वाहतुकीसाठी तयार केलेला पर्यायी मार्ग वाहून गेलाय. त्यामुळे तळेखोल, विर्डी या गावांचा संपर्क तुटलाय. सोलापूरच्या मनगुळीत अवकाळी पावसानं खरबुजाचं मोठं नुकसान झालंय. प्रभाकर पाटील यांनी लाखोंचा खर्च करून खरबुजाची लागवड केली. पीकही चांगलं बहरलं, मात्र पीक काढणीला आलं आणि अवकाळीनं घात केला. सगळं पीक वाया गेलं. यानंतर मुंबईमधल्या बातम्या बघूयात. टॉप 5. पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल ते कटिहार दरम्यान विशेष गाडीच्या फेऱ्या वाढवण्यात आल्यात. ही विशेष गाडी पूर्वीप्रमाणेच पुढे चालू राहणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही विशेष गाडी 30 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. तसंच या वाढीव फेऱ्यांची आरक्षण प्रक्रिया 23 मे पासून सुरू झाली आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेसाठी MMRDA कडून महिना अखेरपर्यंत निविदा काढली जाईल. तसंच घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेनंतर मुंबईतील दुसरी PPP तत्वावरील मेट्रो मार्गिका ठरणार आहे. या प्रकल्पासाठी 18,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्याचा अहवाल मिलान मेट्रो या इटालियन कंपनीनं तयार केला आहे. येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईत तुंबण्याची शक्यता आहे. कारण मान्सूनपूर्व पावसातच शहरातील काही भागांमध्ये पाणी साचलंय. त्यामुळे पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. 31 मे ही नालेसफाईची डेडलाईन आहे. ती संपत आली तरी 65% काम पूर्ण झाले. मुंबई महापालिका रुग्णालयामध्ये पेपरलेस कामकाज सुरू झाले. छोटा सायन अशी ओळख असलेल्या धारावीतील रुग्णालयामध्ये ABDM एकत्रित डिजिटल व्यवस्थापन प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलंय. ज्यामुळे केवळ 2.5 मिनिटात रुग्णांची प्राथमिक तपासणी होऊन त्यांचा डिजिटल डेटा डॉक्टरकडे जाईल. डोंबिवली MIDC परिसरात भर दिवसा घरफोडी करण्यात आली. सुदामनगर येथील साईदीप सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी 2 बंद फ्लॅटमध्ये घरफोडी केली. हे दोन्ही चोरटे CCTV कॅमेऱ्यात चित्रित झालेत. या चोरट्याने मौल्यवान दागिने आणि ऐवज लंपास केल्याची माहिती आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. यंत्र एक बातमी आहे. सामच्या बातमीनंतर कामगारांची लूट करणाऱ्या दलालांना दणका देण्यात आलाय. कामगार किटच्या नोंदणीसाठी पैसे घेणाऱ्या दलालांना अटक करण्यात आली. सामच्या बातमीनंतर ही कारवाई करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये दलालांकडून कामगारांची लूट केली जात होती. या संदर्भात सामनं बातमी दाखवली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. उनके हैं और 2 दूसरे के। कितने भी बंदो पैसे उतने 1500 कुछ कम करो ना नहीं यार। पैसे कम नहीं होते यहाँ पे उतने पैसे उसमें कुछ भी कम नहीं होने वाला क्योंकि उसमें यार हमको कुछ इनकम अब नहीं दूसरे तो वो 1300 ले नहीं रहे थे। नहीं नहीं पैसे कम नहीं चाहिए कम नहीं होते 1500 से नीचे नहीं
उसमें कम करके कुछ ये लोग देखो कहाँ से आए पैठण से आए लोग। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडे. माधव, आपण ही बातमी सर्वात आधी दाखवली आणि सामच्या या बातमीनंतर आता या दलालांना दणका बसलाय, कारवाई त्यांच्यावर होणार आहे. सुवर्णा, काल सकाळी 10 वाजता आपण बातमी दाखवल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी त्या बातमीची गंभीर दखल घेतली आणि तातडीनं क्राईम ब्रँचचे डीसीपी आणि त्या विभागाचे प्रमुख पीआय या दोघांनी सूचना केल्या की तातडीनं या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करा आणि त्यानुसार 12 तासामध्ये गुन्हे शाखेच्या विभागाने एकाला अटक केलेली आहे. आणखी दोघांचा शोध सुरू आहे आणि त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे, त्याचबरोबर धमकी देऊन पैसे वसूल करणं आणि आमिष दाखवणं असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई तातडीने करण्यात आलेली आहे. दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही चौकशी सुरू आहे. या प्रकरणात केवळ दलालच आहेत का आणखी कर्मचारी अधिकारी आहेत याचा तपास आता पोलीस अधिकारी करणार आहेत. ठीक, माधव, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर साम टीव्हीने ही बातमी दाखवताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आणखी एक महत्त्वाची बातमी, बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकरांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. 50,000चा जात मुचलका तसंच अटी शर्तींवर मानकरांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. बनावट दस्त तयार करून आर्थिक व्यवहार कायदेशीर असल्याचं भासवल्याप्रकरणी दीपक माधवराव मानकर यांच्यासह शंतनू सॅम्युअल कुकडे, रौनक जैन यांच्या विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय. बातमी क्रीडा विश्वातून. इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात कुणाला संधी मिळणार, कुणाचं कमबॅक होणार, तसंच कर्णधार कोण असणार या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 5 कसोटी सामन्यांसाठी आज टीमची घोषणा होतीये. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा नवा टेस्ट कॅप्टन कोण याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. कर्णधार पदासाठी शुभमन गिल, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या तिघांची नावं आघाडीवर आहेत.